नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या पाठात उत्क्रांतीची संकल्पना, प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे तसेच मानवसदृश्य वानर या सर्वांची माहिती शिकणार आहोत. स्पष्टीकरण. उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ सतत आणि संथ वेगाने होणारा बदल असा होतो. सजीवांच्या जीवनातील उत्क्रांतीच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे करता येईल. पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या आणि आपले अस्तित्व टिकवून धरण्याच्या प्रयत्नात हे बदल एखाद्या विशिष्ट प्राणी जातीच्या पुढील पिढ्यांमध्ये अनुवंशिकतेचे रूप धारण करतात. अशा तऱ्हेने मूळ प्राणी जातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते. ही नवीन प्रजाती मूळ प्राणी जातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते. या प्रक्रियेत अनेकदा मूळ प्राणीजात नष्ट पावते. अनेकदा मूळ प्राणी जातीपासून एकापेक्षा अनेक उत्क्रांत प्रजाती निर्माण होतात. उत्क्रांतीची ही संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा मांडली ती चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने. ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात त्या टिकून राहतात आणि ज्या प्रजाती तसे करू शकत नाही त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नष्ट होतात.